नवीन रेसिपी. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आपण एक रेसिपी तयार करणार आहे, तिळाचे लाडू. त्याला लागणारं काय काय साहित्य आहे ते तुम्हाला दाखवत आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतले मी, खोबरा किस आहे, किसून घेतलेला आहे, आणि 1 वाटी तीळ आणि बदाम. या साहित्यामध्ये आपल्याला रेसिपी बनवायची आहे. तर याला आपल्याला गूळ पण लागणार आहे. मी हा गूळ किसून घेतलेला आहे, म्हणजे बारीक करून घेतलेला आहे. आपल्याला याच्या डबल गूळ टाकायचा आहे, साहित्याच्या डबल. तर अशा पद्धतीने मी गूळ घेतलेला आहे आणि भाजून घेऊया. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर शेंगदाणे आणि तीळ दोन्ही पण तुम्ही जास्त घेऊ शकता. आणि याच्यामध्ये आहे ना, आपल्याला तुपाचा पण थोडा वापर करायचा आहे. छान आहे ना, मी भाजून घेते. संक्रांती आलेली आहे. संक्रांतीसाठी मला तिळाचे लाडू बनवायचे आहे. तर अशा पद्धतीने मी बनवत आहे. नक्कीच तुम्हाला पसंत येईल ही पद्धत. तर छान मी भाजून घेते. बघू शकता, शेंगदाणे आपले छान भाजले गेलेले आहे. आमच्याकडच्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे बनवतात मी तुम्हाला दाखवत आहे. मित्रांनो, मला आता तीळ पण भाजून घ्यायचे. हे पण छान भाजून घेऊ. सर्व वस्तू आपल्याला भाजूनच घ्यायचा आहे. बदाम पण भाजून घ्यायचा आहे आणि हलकासा खोबऱ्याचा किस पण भाजून घ्यायचा आहे. आपले तीळ पण छान भाजले गेलेले आहे. आता याला पण आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. बदाम भाजून घेते. थोड्या वेगळ्याच पद्धतीने मी लाडू बनवत आहे. जर तुम्हाला बदाम आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे पण छान भाजून घेऊ. थोडं साजूक तूप टाकून घेते, जेणेकरून फ्लेवर छान आला पाहिजे लाडूचा. अशा पद्धतीने बघू शकता, बदाम पण आपले छान भाजले गेले आहे. गॅस बंद करते आणि काढून घेते. नंतर आपल्याला खोबरा किस पण भाजून घ्यायचा आहे. हे पण थोडं भाजून घ्यायचं आहे. याच कढईमध्ये तूप आहे थोडं, याच्यामध्येच भाजून घेऊ. मी काही तूप टाकलं नाही. खूप छान फ्लेवर येते खोबरं टाकल्यामुळे लाडूचा. नक्कीच तुम्ही बनवा मी सांगितल्याप्रमाणे. छान भाजून घेऊया. बघू शकता, आपला खोबरा किस पण आहे ना, छान भाजला गेलेला आहे. तर गॅस बंद केला मी. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वाटून घेऊया. तीळ आणि शेंगदाणे, हे सर्व काही, बदाम आणि खोबरा किस हे वाटून घेते. बघू शकता. बघा मित्रांनो, मी थोडा आहे ना जाडसरच धरलेला आहे मिक्सीला. अशा पद्धतीने आता कढईमध्ये आपल्याला गूळ थोडा गरम करून घ्यायचा आहे. थोडा गरम करायचा, जास्त पाक वगैरे नाही बनवायचा आपल्याला. थोडा गरम करायचा. याच्यामध्ये थोडं तूप घालायचं आपल्याला. अशा पद्धतीने बिना पाक करतानाच आपल्याला लाडू बनवायचा आहे. बघा मित्रांनो, मी गॅस बंद केला आहे आणि थोडा आहे ना गूळ आहे ते विघळून घेतलेलं आहे, वितळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सारण टाकून घ्यायचं आहे. जेवढं आपण बनवलं तेवढं पण सारण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. बघू शकता,
मी छान अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला थोडे तीळ घालून घ्यायचे आहे, भाजलेले तीळ आणि थोडे शेंगदाणे. ही प्लेट घेतली. प्लेट आपल्याला छान तूप लावून घ्यायचं आहे. हाताने लावू शकता किंवा ब्रशच्या सहाय्याने पण तुम्ही लावू शकता. लाडू बनते याच्या मिक्सरमध्ये पण, आणि आपल्याला वडी पण बनवायची आहे, दोन्ही पण बनवायचं आहे. थोडे तीळ टाकून घेते मी. हाताच्या साहाय्याने, जास्त गरम पण नाही आहे, काहीच नाही. आता आपण वडी पाडून घेऊया. छोटी मोठी तुम्हाला जशी आवडेल त्या पद्धतीने. मऊसूत अशी वडी झालेली आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघू शकता. दोन्ही बाजूने छान झाली आपली वडी, एकदम खुसखुशीत, जशी पाहिजे तशी झालेली आहे वडी. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघा. माझी रेसिपी तुम्ही बघता त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद.